ही एक काल्पनिक भयकथा आहे. यातील सर्व पात्रे, घटना आणि स्थळे फक्त मनोरंजनासाठी आहेत. कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो फक्त निव्वळ योगायोग समजावा. पांगाऱ्याचा वाडा. डोंगराच्या कुशीत वसलेलं पांगारे हे गाव फारसं प्रसिद्ध नव्हतं. गाव लहानसं होतं, पण तिथल्या एका मोडकळीस आलेल्या वाड्यामुळे ते गाव आजूबाजूला नावारूपाला आलं होतं. लोक त्याला कुजबुजणारा वाडा म्हणायचे. संध्याकाळी सूर्य मावळला की त्या वाड्याच्या दिशेने गावकरी पाय देखील टाकत नसत. गावातल्या जुन्या लोकांच्या मते त्या वाड्यातून रात्री अनोळखा आवाज, कुजबुज, काही हसू किंवा किंकाळ्या ऐकू येत. काहींचा दावा होता की वाड्याच्या खिडक्यातून रात्री पांढऱ्या सावल्या दिसतात. अमोल नावाचा एक तरुण शहरातून नोकरीच्या शोधात गावात आला होता. तो आधुनिक विचारांचा, शिक्षण घेतलेला आणि भूताखेतावर विश्वास नसलेला होता. त्याने गावकऱ्यांच्या गोष्टी ऐकून हसत हसत म्हटलं, "अहो, या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. भूतप्रेत कुठे असतात का? तुम्ही सगळे अंधश्रद्धाळू आहात." गावकरी त्याला समजावू पाहत होते. एक वृद्ध म्हातारा त्याला म्हणाला, "बाळा, आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. तिथे गेलास तर परत येणं अवघड आहे. काही जीव गेलेत त्या वाड्यात." अमोल हसत हसत म्हणाला, "ठीक आहे, उद्या रात्री मीच त्या वाड्यात जाऊन राहतो. पहाटे परत आलो नाही तर तुम्ही मला भूत मानलं तरी चालेल." गावकऱ्यांना भीती वाटू लागली, पण अमोल हट्टी होता. दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता अमोल टॉर्च, पाण्याची बाटली आणि एक जाड वही घेऊन निघाला. वाड्याजवळ पोचल्यावर त्याच्या पायांना थोडी थरथर जाणवली. वारा सुटलेला, पानं सळसळत होती, कुत्रे दूरवर ओरडत होते. वाड्याचं दरवाज चर्रकन उघडलं. आत धूळ, कोळ्याची जाळी आणि कुचका वास पसरलेला होता. अमोल मनात म्हणाला, लोक नुसतीच घाबरतात, काही नाही इथे." पहिल्या मजल्यावर जाताना त्याच्या पावलांचा आवाज मोठ्याने दुमदुमत होता. अचानक त्याला वाटलं जणू दुसरीकडेही पावलं पडतायत. तो थांबला. शांतता पसरली, पण अचानक वरून एक चेंडू लोटल्यासारखा आवाज आला. अमोलनं टॉर्च लावली, पण तिथे काहीच नव्हतं. तो हसत म्हणाला, "कदाचित उंदीर असेल." तो परत पुढे चालू लागला. कुजबुज सुरू होते. रात्री 12 वाजत आले होते. अचानक त्याच्या कानाशी हळू आवाजात कुजबुज आली, "अमोल, इकडे ये, तळघरात." तो थबकला. "कोणी आहे का?" तो ओरडला. उत्तर मिळालं नाही, पण पुन्हा कुजबुज, "तळघरात, तळघरात." त्याचं हृदय धडधडू लागलं, पण धाडस करत तो तळघरात गेला. तळघरात अंधार होता. ओलसर वासाने तो गुदमरला. एका कोपऱ्यात जुनी लोखंडी पेटी होती. तो पेटी उघडायला गेला तेव्हा अचानक वाऱ्याने दिवा विझला. टॉर्च लावल्यावर त्याला दिसलं, पेटीत जुन्या कपड्यात गुंडाळलेली हाडं. त्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात मागून आवाज आला, "ही माझी हाडं आहेत. मला इथेच जिवंत पुरलं गेलं होतं." अमोल मागे वळून पाहतो. त्याच्या समोर काळसर सावली उभी होती. अमोल भीतीने घामाघूम झाला. तो मागे सरकू लागला. सावली पुढे सरकत होती. आवाज पुन्हा, "तू पण इथेच राहशील कायमचा." वाड्यातल्या अंधारात टॉर्च खाली पडली. फक्त पावलांचा आवाज, श्वासोच्छ्वास आणि सावलीचं थंडगार हसू ऐकू येत होतं. पुढचा भाग चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.